मित्रांनो, तुम्हाला आठवते का बघा, आपण लॉकडाऊन मध्ये टाळ्या आणि थाळ्या आणि पराती सुद्धा वाजवल्या होत्या. का वाजवल्या होत्या? टाळ्या ठीक आहे, पण पराती आणि ताट का? काय याच्या पाठीमागचं लॉजिक काय असेल? याचा कधी विचार केलाय का? काय कारण असेल? खरं कारण काय असेल सांगतो. खरं कारण आता ऐका. ही गोष्ट आहे त्यावेळेची, ज्यावेळी कोरोनाचा काळ चालू होता आणि त्यावेळी अयोध्यातले आपले प्रभू श्रीराम मंदिराच्या ऐवजी एका छोट्याशा टेंटमध्ये होते. तारीख निघाली 25 मार्च की श्रीराम यांची मूर्ती टेंटमधून मंदिरात विराजमान करा. पण 24 मार्चला लागले लॉकडाऊन. मग काय सगळे संत उदास झाले की एवढ्या वर्षांनी प्रभू श्रीराम मंदिरात जात आहेत आणि तेही शांततेत, ना ढोल ना ताशा, कसं होणार? पण मोदीजींची रिएक्शन त्यावेळी काही अशी होती. आप लोग रोना बंद कीजिए, मेरे तक आवाज आ रही है. टाळ्या तर सोडाच, 25 मार्चच्या अगोदरच 22 मार्च पासूनच लोकांनी ताट, पराती, ढोल, ताशा आणखीन काय काय वाजवलं होतं. आणि हो, विरोधकांनी पण भरपूर वाजवलं होतं बरं का. मोदी